शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची वर्षावर बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत नेत्यांची जवळपास 2 तास चर्चा. पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांमुळे जयंत पाटील आणि फडणवीस यांच्या भेटीला महत्त्व. भाजपप्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीत हालचाली. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्याचा कल. सूत्रांची माहिती. शरद पवार अंतिम निर्णय घेणार. दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदेंसह फुटीर खासदारांची शहांसोबत बैठक. शहांच्या निवासस्थानी 45 मिनिटं खलबतं. केंद्राकडून विकास कामांसाठी निधीचं आश्वासन. मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार. शहांच्या भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया. दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीतून पत्रकार परिषद घेणार. कोणत्या विषयावर भाष्य करणार याकडे लक्ष. केंद्रात शिंदेंच्या शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार. श्रीकांत शिंदे यांच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद येण्याची शक्यता. राज्यमंत्रीपदासाठी फुटीर खासदारांमध्ये रस्सीखेच. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीचा अर्थ खात्याबाबत दावा कायम. पक्षाचे प्रमुख नेते लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. महायुतीत अर्थ खातं राष्ट्रवादीच्या वाट्याला, ते पुन्हा मिळावं अशी विनंती करणार. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली. पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी. सुनेत्रा पवार यांची निवड नियमाप्रमाणेच कायदेशीर सल्ला घेऊन सच्चिदानंद सिंह यांच्या नोटिशीला उत्तर देणार. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं वक्तव्य. सुनेत्रा पवार यांना अडचणीत आणण्याचं काम असं वाटत नाही. पक्षात काही लोक असंतुष्ट असतात. कितीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरी काहीही होणार नाही. संजय काकडे यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे, सुनील शेळके यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता. विदर्भातून राजू नवघरे यांना मंत्रिपदाची शक्यता. राष्ट्रवादीकडून काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. बीडच्या माजलगावमध्ये धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्तानं लागले शुभेच्छांचे बॅनर. कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवर धनंजय मुंडे यांचा भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख. ठाकरे सेनेच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र. शिंदे सेनेत विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमातून समजल्याचा पत्रात दावा. शिंदे सेनेत विलीन झाल्याचं चित्र निर्माण केल्याचा मांडला मुद्दा. नंदनवन बंगल्यावर शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक. पक्षाच्या सर्व 13 खासदारांना विकास निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना. मंत्र्यांच्या कामाला स्वतः उपमुख्यमंत्री मॉनिटर करणार असल्याची माहिती. नाशिकमधील 15 नगरसेवकांना मातोश्रीवर बोलावणं. ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बैठक घेणार. 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चेनंतर ठाकरे अलर्ट मोडवर. उद्धव ठाकरे यांनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवावी. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. राम मंदिर दानचोरी प्रकरणाविरोधात 18 तारखेला ठाकरेंचं नागपूरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन. हिंदुत्वाचा कितीही आव आणला तरी आता त्यांच्याकडे हिंदुत्व राहिलं नाही. बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच त्यांचं हिंदुत्व संपलं. शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. तर फोडाफोडीशिवाय शिंदेंना दुसरं काम काय? राऊतांची टीका. ठाकरेंकडून रामरक्षा पठणानंतर नागपूरमध्ये भाजप महायज्ञ करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्तानं राम मंदिर परिसरात 22 जुलैला लक्ष्मी नृसिंह महायज्ञ केला जाणार. राजीनामा देणार नाही. ट्रस्टसोबत उभं राहण्याची हीच खरी वेळ. श्रीराम मंदिर ट्रस्ट अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्याकडून भूमिका स्पष्ट. विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. कारवाईसाठी पत्राद्वारे निवेदन. तर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यास जाणार. विनायक राऊत यांच्याकडून भूमिका स्पष्ट. मुंबईत उद्धव ठाकरेंकडून शिवतीर्थ इथल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाला भेट. उद्धव ठाकरे यांनी स्मारकाच्या कामाचा घेतला आढावा. दक्षिण मुंबईतील काळाघोडा परिसरातील आर्ट अव्हेन्यूचं सौंदर्यीकरण. सुशोभीकरणाच्या कामांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. वारी सुरू असल्यानं एसआयआरची प्रक्रिया पुढे ढकलावी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची निवडणूक आयोगाकडे मागणी. आयोगाला वारकऱ्यांचं नाव वगळायचंय का? सपकाळांचा सवाल. विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांनी सहकुटुंब केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट. विधान परिषद आमदारकी दिल्याबद्दल मानले आभार. पुण्यात तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या संघटकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. पिंपरी चिंचवडच्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश.
पुणे महापालिकेच्या सत्तेत राष्ट्रवादी सहभागी होणार, राष्ट्रवादीला उपमहापौर पद देण्याची संजय काकडे यांची मागणी। राज्यात सत्तेत असताना पुणे महापालिकेतही सत्तेत असणं गरजेचं, काकडे यांचं वक्तव्य। तर संजय काकडे यांनी त्यांचं वैयक्तिक मत व्यक्त केलं। सुनील टिंगरे यांची प्रतिक्रिया। ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचा पुनर्विकास होणार। उल्हासनगरला 500 खाटांचं अत्याधुनिक रुग्णालय मिळणार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून पाहणी। पिंपरीच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी एका अधिकाऱ्याला बेड्या, सुरक्षा अधिकारी विजय सपकाळचा शोध सुरू। महिन्याभरात प्राथमिक आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश। स्कूल बस आणि मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी पालिकेचा अहवाल मान्य नाही। निष्पाप जीवांची किंमत फक्त 7 लाख आहे का? चौकशी समितीच्या अहवालानंतर महापौर रितू तावडे यांचा संतप्त सवाल। चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या घटनेचा चौकशी अहवाल अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आणि अमान्य। भाजपच्या चित्रा वाघ यांचं ट्विट। तर अहवाल म्हणजे निर्लज्जपणाचा कळस। अहवालात बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष। मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। वसई विरार महापालिका मुख्यालयात मनसेकडून तिरडी आंदोलन। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा जाब विचारण्यासाठी तिरडी मोर्चा। 11 जणांचा मृत्यू, मात्र प्रशासनाकडून दखल नाही, अविनाश जाधव यांचा आरोप। मीरा भाईंदर पालिकेच्या विरोधात मनसेचं आंदोलन। प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम। शाळा सुरू होऊ नये, विद्यार्थ्यांना पुस्तकं गणवेश नाही, सफाई कामगारांचेही 4 महिन्यांचे पगार थकले। मनसे नेते अविनाश जाधव यांची आयुक्तांशी चर्चा। जळगावच्या अंमळनेरमध्ये नगराध्यक्ष भेटत नसल्यानं राष्ट्रवादीचं आंदोलन। राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसनं नगराध्यक्षांच्या खुर्चीला पुष्पहार घातला। पुष्पहार घालून निवेदन देण्यात आलं। नागपूरच्या व्हरायटी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीचं बोंबा बोंब आंदोलन। पावसाळी अधिवेशनात विदर्भाच्या तोंडाला पानं पुसण्यात आल्याचा आरोप करत आंदोलन। यवतमाळच्या दत्त चौकात काँग्रेसकडून रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन। आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। वसईत 5 जुलैला महिलेच्या अंगावर पत्र्याचं शेड पडल्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर। या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू। कथित व्हायरल ऑडिओ क्लिप आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार केली। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं स्पष्टीकरण। तर धैर्यशील मोहिते पाटील यांची चौकशी होणार। जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची सातारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजेरी। कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूरच्या बैठकीला दांडी मारल्याची होती चर्चा। आमदार रवी राणा यांचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन। सोयाबीनचं पेरलेलं बियाणं बोगस निघाल्यानं या संदर्भात लक्ष देण्याची मागणी। बियाणं कंपनीनं शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी, रवी राणा यांची मागणी। बोगस बियाणं प्रकरणी राज्यात 18 कंपन्यांवर कारवाईचा बडगा। 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती। बीडच्या केज तालुक्यातील पुलाच्या निकृष्ट कामाचा व्हिडिओ व्हायरल। पुलाच्या बाजूचे कठडे लाथ मारल्यानंतर अक्षरशः तुटून पडले। बांधकामात ठेकेदारानं स्टीलच वापरलं नाहीये, बांधकाम विभागाकडून स्पष्ट। मोठ्या प्रकल्पांना अजित पवारांचं नाव देण्याची रोहित पवार यांची मागणी। पुणे रिंग रोड, पुणे शिरूर एलिव्हेटेड प्रकल्पांना अजित पवार यांचं नाव द्या, रोहित पवार यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। शेतकऱ्यांना कोणत्याही कारणानं दुबार पेरणीची वेळ आल्यास त्यासाठी लागणारा निधी डीपीडीसीच्या माध्यमातून देणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय। नागपूरमध्ये 4 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विरोधात गुन्हा दाखल। इथेनॉल बाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याबद्दल गैरसमज पसरवल्याप्रकरणी कारवाई। बांधकाम कामगारांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळणार। नैसर्गिक मृत्यू झाल्यास 3,50,000ची मदत, अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला 6,50,000ची मदत, दिव्यांग कामगारांना 2 लाख रुपयांचं सहाय्य मिळणार। राज्यमंत्री बोर्डीकरांच्या मतदारसंघातच शिक्षण व्यवस्था कोलमडली। जोगीतांडा गावात 5वी पर्यंत शाळा, मात्र विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ना छत ना योग्य व्यवस्था। 1ली ते 5वीचे वर्ग एकाच खोलीत। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात। पदोन्नती आणि बदली प्रक्रियेत आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा। पालकमंत्री आंबेडकरांसह मुश्रीफांकडून प्रकरणाची दखल। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी केतनची आई राखी अग्रवाल यांचं थेट पंतप्रधान मोदी यांना भावनिक पत्र। कोणतीही सहानुभूती किंवा विशेष मदत नको, फक्त मुलाला न्याय मिळावा, पत्रातून विनंती। लोकल ट्रेनमधील चाकू हल्ल्यात मृत झालेल्या मयंक लोहारच्या वडिलांकडून मुख्यमंत्र्यांची भेट। मुलाला न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन।
धाराशिवमधील 5 शाळा बंद करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश, मान्यता नसतानाही शाळा भरवल्याचा ठपका. आदेशानंतरही सुरू असलेल्या शाळांना प्रति दिवसाचा 10,000चा दंड, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित लोकांवर छापे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एटीएसचे छापे. संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन एटीएसकडून चौकशी. सोशल मीडियावरून तरुणांशी संपर्क साधल्याचा संशय. डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर. 50,000च्या जात मुचलक्यावर म्हात्रेला जामीन. डॉक्टरांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही, दोषींना पाठीशी घालणार नाही, श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर वारीत सहभागी. खोतकरांकडून एकनाथ शिंदे यांच्या निरोगी आयुष्यासाठी माऊलीकडे साकडं. शिवसैनिकांच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या, खोतकरांची इच्छा व्यक्त. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात भाजप नेते विनोद तावडे सहभागी. वारकऱ्यांसोबत पायी चालत विनोद तावडे यांनी दिंडीचा अनुभव घेतला. वारकरी वाहनांसाठी टोल शुल्कात सवलत उपलब्ध करून दिल्याची तावडेंची प्रतिक्रिया.